गटातून मोठ्या प्रमाणावर विजय मिळवला, काय सांगाल त्याबद्दल? हे सर्व केलेल्या विकास कामांची पावती आणि विश्वास करणाऱ्या जनतेनं खऱ्या अर्थाने जिथं मतदान करायचं, जिथं कौल द्यायचं तिथं कौल दिलं. बाबा, तुम्ही गेल्या वेळी पण सदस्य राहिले, काय काय कामं केले आणि कोणते कामं आता करणार? लेखाजोखा पूर्ण मी आपल्याला वाटलं देतो मी आपल्याजवळ. मी एक काम केलेलं आणि अनंत कामं केली, काही आठवणीतले आहे ते लेखाजोखामध्ये आहे. पुढं काय काय कामं करणार सरकारमध्ये? जे पहिल्यापासून करत आलो सतत ते काम करणार. आमच्याकरिता सरकारमध्ये आणि जिल्ह्यामध्ये भेडसावणारा प्रश्न वस्ती रस्त्यांचा आहे आणि सिंचनाचा आहे. तो प्रश्न आम्ही मार्गी लावणार. मतदारांना काय आवाहन करणार या निमित्त? मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना हेच आवाहन करणार की ज्या भारतीय जनता पार्टीवर आजपर्यंत ते विश्वास करत आले, हे विश्वास कुठंतरी कमी पडता कामा नये. जितका विश्वास दाखवतील तितके आमचे ज्येष्ठ नेते त्या पद्धतीने कामाला लागतील, तेव्हा 100% आपण त्या विश्वासाला पात्र होत आपण तो विश्वास दाखवावा. मी तर असं म्हणतो की भारतीय जनता पार्टीचं आजचं कार्य जर बघितलं तर प्रचार नकोच. धन्यवाद बाबा. ओके सर, काय सांगाल आज मोठा सांगाल आज विजयाचं श्रेय कोणाला देणार? हे पक्षाला तिकीट दिलं आणि जनतेनं साथ दिली, निवडून दिलं. सगळ्या जनतेचे आभार मानतो. काय गणामध्ये काय कामं करणार तुम्ही? कामाचं हेच पंचायत समितीमध्ये जे कामं असतील, केटी बांधत रस्ते, हे सगळे जे कामं असतील ते कामं जनतेतून करत. मतदारांनी मोठ्या प्रमाणावर आशीर्वाद दिले तुम्हाला, काय सांगाल मतदारांना, काय आवाहन करणार? त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आपलं नाव? संतोष दामोगाडे. धन्यवाद.